नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो. मित्रांनो, 14 मेच्या चालू घडामोडी आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. मित्रांनो, इन्फोसिसने आपला जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? मित्रांनो, इन्फोसिस जी काही आपली IT कंपनी आहे मित्रांनो, तिने आपला आत्ताच जागतिक ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती कोणाची केली आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की कार्लोस अल्झाराज यांची इन्फोसिसने आपला जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली मित्रांनो 2026मध्ये. तर पुढचं आपण त्याच्याविषयी विश्लेषण पाहू मित्रांनो. कारण की इन्फोसिसने स्पेनचा प्रसिद्ध टेनिसपटू कार्लोस अल्काराज यांची जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. मित्रांनो, अल्काराज हा जगातील युवा आणि यशस्वी टेनिसपटूमध्ये गणला जातो. या नियुक्तीद्वारे इन्फोसिसने आपला जागतिक ब्रँड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न दुसरा, सेमीकंडक्टर प्लांटसाठी भारताच्या पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्राला SEZ कोणत्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, जे काही सेमीकंडक्टरचं प्लांट भारतामध्ये उभा करायचं आहे तर त्याला पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्राला कुठे मंजुरी देण्यात आली आहे? तर असं कोणतं क्षेत्र आहे? तर तिथं आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की धोलेरा या ठिकाणी सेमीकंडक्टर प्लांटसाठी भारताच्या पहिल्या विशेष क्षेत्राला मंजुरी देण्यात आलेली मित्रांनो. कारण की हा धोलेरा आहे मित्रांनो, कुठे आहे तर गुजरातमध्ये धोलेरा येथे भारतातील पहिले सेमीकंडक्टर विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्यात येत आहे. तर भारताला चिप उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जाणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, आशियातील पहिला 3D प्रिंटेड मंगल ग्रहावरील संशोधन आका स्पेस स्टुडिओ हब कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर मित्रांनो, जे काही आशिया खंडातील पहिला 3D प्रिंटेड जे काही मंगळ ग्रहावरील संशोधन करण्यासाठी आका स्पेस स्टुडिओ हब आत्ता नुकताच कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. आका स्पेस स्टुडिओ या संस्थेने आत्ताच आका स्पेस स्टुडिओ हब हा 3D प्रिंटेड मंगळ ग्रहावरील काही संशोधन करण्यासाठी विकसित केलेला आहे मित्रांनो. आणि आका स्पेस स्टुडिओने आशियातील पहिला 3D प्रिंटेड जो काही मंगल संशोधन हब विकसित केलेलाच आहे. तर हा प्रकल्प भविष्यातील आकाश संशोधन आणि मंगळ संशोधन करण्यासाठी अत्यंत जे काही मंगळावरील मोहिमा अत्यंत उपयोगी ठरणार आहेत मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा चौथा,
भारतीय लक्झरी 2026च्या बैठकीचा उद्घाटन सोहळा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर मित्रांनो, जे काय भारतीय लक्झरी 2026ची जी काय बैठक झाली मित्रांनो, आणि त्या बैठकीचं जे काय उद्घाटन सोहळा तर कोणत्या ठिकाणी पार पाडण्यात आला होता मित्रांनो? तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, कारण की पोखरण या ठिकाणी म्हणजे काय भारतीय लक्झरी 2026च्या बैठकीचं उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता मित्रांनो. कारण की जे काही पोखरण आहे मित्रांनो ते राजस्थान येथे आहे. तर आणि भारतीय लक्झरी 2026चा उद्घाटन सोहळा तिथं राजस्थानमधील पोखरण येथे पार पाडण्यात आला. कारण की पर्यटन, लक्झरी उद्योग आणि सांस्कृतिक वारसा यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 6वा. PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात रखवाय मंदिराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, आत्ताच नुकतेच या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो, PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर ते कोणत्या राज्यात रखवाय मंदिराचे उद्घाटन करण्यात आले? तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कर्नाटक या राज्यामध्ये PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रखवाय मंदिराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे मित्रांनो. कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यात श्री रखवाय मंदिराचे उद्घाटन केले आणि या कार्यक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा. आशियामध्ये पार पडलेल्या फिडे महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट 2026चे विजेतेपद कोणी पटकावले? तर मित्रांनो, जे काही आशियामध्ये पार पडल्या गेलेल्या महिला कॅन्डिडेट टूर्नामेंट्स 2026चे ते काय स्पर्धा होत्या मित्रांनो, तर त्याच्यामध्ये 2026चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे मित्रांनो? तर आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. सारा वैशाली हिने आशियामध्ये पार पडलेल्या फिडे महिला कॅन्डिडेट टूर्नामेंट 2026चं विजेतेपद हे पटकावलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की जे काही टुर्नामेंट झाले होते मित्रांनो, तर ते भारतीय बुद्धिबळपटू सारा वैशाली हिने फिडे कॅन्डिडेट स्पर्धा 2026मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावलेले आहे मित्रांनो. आणि तिच्या या यशामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झालेले आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो 7वा आपला. कोणत्या बँकेने जिओ फोन रिचार्जसाठी फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केलेली आहे मित्रांनो? तर असा कोणता बँक आहे की जिओ फोन रिचार्जसाठी फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केलेली आहे मित्रांनो? तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. बँक ऑफ बडोदा या बँकेने जिओ फोन रिचार्जसाठी फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केलेली आहे मित्रांनो. कारण की बँक ऑफ बडोदाने फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ फोन रिचार्ज आणि बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे. यामुळे डिजिटल बँकिंग सेवा आणि ग्रामीण भागातील अधिक पोहोचणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा. अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काही अणुऊर्जा आयोगाचं अध्यक्षपद आता 2026 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो? कारण की आपला ऑप्शन नंबर
बी योग्य उत्तर होईल. अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. कारण की अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आणि ते भारताच्या अणुऊर्जा संशोधन क्षेत्रातील महत्त्वाचे एक वैज्ञानिक मानले जातात मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा. कोणत्या राज्यात प्रतिभावान खेळाडूंच्या DNA मॅचिंग करण्यासाठी स्पोर्ट जिनोमिक्स कार्यक्रम सुरू करण्यात आलेला मित्रांनो? तर असं कोणत्या राज्यामध्ये प्रतिभावान जे काही DNA मॅचिंग करण्यासाठी स्पोर्ट जिनोमिक्स कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो? तर आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर आहे. गुजरात या राज्यामध्ये गुजरात या सरकारने प्रतिभावान खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि कौशल्य ओळखण्यासाठी स्पोर्ट जिनोमिक्स कार्यक्रम सुरू केलेला आहे मित्रांनो. कारण की DNA मॅचिंगद्वारे खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा मित्रांनो. इस्माईल ओमर गुल्हेह यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे मित्रांनो? जे काय इस्माईल ओमर गुल्हेह यांची आत्ताच देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे मित्रांनो. तर त्यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे मित्रांनो? तर आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की जिबुती या देशाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो. कारण की इस्माईल ओमर गुलेह हे जिबुती देशाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो. आणि आफ्रिकेतील महत्त्वाच्या सामरिक स्थानामुळे जिबुतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की असेच प्रश्न आपण दररोज व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. चला तर आपण असेच व्हिडिओ घेऊन येऊ आणि आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त भेट देण्याचा प्रयत्न नक्कीच करा मित्रांनो.